प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार, देशात बचत उत्सव सुरू होणार। पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा, सर्व राज्य सरकारांनी उत्पादनावर भर द्या, मेड इन इंडिया वस्तू वापरा, मोदींचं आवाहन। जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले, पंतप्रधान मोदींचे आभार। आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। आमदार नसताना 20 कोटी मिळाल्यासंदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापलं। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठं नुकसान, काढणीला आलेल्या कापूस, मका, सोयाबीन पिकांना फटका, तर हेक्टरी 50,000 रुपये भरपाई देण्याची विरोधकांची मागणी। राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं नुकसानग्रस्तांना आश्वासन। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर हल्ला, मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न, हल्ल्यावरून सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3 कोटी होतात खर्च, कुठे तर 100 बोकड दिले जातात, पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। आणि राज्यभरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी, मुंबई ठाण्यात सार्वजनिक मंडळांच्या देवींचा आगमन सोहळा, तर अनेक ठिकाणी गरबा दांडियाचं आयोजन। नमस्कार, मी विशाल परदेशी, नगर महानगरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात अर्थातच मी जसं कायम म्हणतो चर्चेतल्या बातमीने। बातमी अशी आहे की शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांच्या एका वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून दिलाय। हो, धुरळा उडवून दिलाय। विकास कामांसाठी निधी मिळत नाही अशी तक्रार विरोधक करत असताना मी आमदार नसताना मला 20 कोटींचा निधी मिळतो असं म्हणत सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली। विरोधी आमदारांना मिळेना निधी, शिवसेनेच्या माजी आमदारांची चांदी, विद्यमान आमदारांना 2-2 कोटी दिले, सरवणकरांना 20 कोटी कसे मिळाले? असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाचे आमदार निधी मिळत नाही म्हणून ओरडत असतानाच माजी आमदार असलेल्या सदा सरवणकरांना तब्बल 20 कोटी रुपये मिळालेत, हे आम्ही नाही तर स्वतः सदा सरवणकर सांगतायत। जिथे विद्यमान आमदारांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं म्हणत सदा सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। उद्घाटन करताना मी दिसतोय सगळीकडे, अर्थात समाधान म्हणजे माझा मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे की लोक कमी कामांची उद्घाटन करतात, कारण आपला पिंड आहे, हा काम करण्याचा पिंड आहे। राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काही अपेक्षा नसते। त्याचवेळी माहीमचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी इतका निधी मिळाला तर तो कुठे गेला असा सवाल करत सरवणकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। जनतेची कामं 20 कोटी देऊन सुद्धा जनतेची कामं ते करत नाही। तुम्ही बघा, जर पडलेला आमदार असेल त्याला आता 20 कोटी, मग जेव्हा तो 2.5-3 वर्ष ह्या सत्तेमध्ये होता त्यांना तर 60-70 हजार कोटीचा
निधी मिळाला असेल, तो निधी गेला कुठे? एवढा जर निधी आत्ता मिळत असेल तर तेव्हा नक्कीच मिळाला असेल. तो जर माहीम विभागाचा खरोखर यांनी जर विकास करायचा ठरवला असता तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे जाताना सोन्याचा मुलामा लावला असता तरी निधी उरला असता. एवढा निधी त्यांना मिळाला असेल, परंतु तो निधी गेला कुठे याची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करावी. तो निधी अर्ध्यापेक्षा जास्त यांच्या खिशात गेला आहे, कारण इलेक्शनमध्ये एवढा पैसा त्यांनी विभागामध्ये पसरला होता. त्या पैसा पसरल्यामध्येच माजी आमदार घसरला आणि पडलेला होता, हे लोकांनी दाखवून दिलं. सरवणकर यांच्या विधानानं राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड महाविकास आघाडीच्या आमदारांकडनं वारंवार केली जातेय. मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय. त्यामुळे विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. जेव्हा सदा सरवणकर सारखी व्यक्ती सांगतेय की अहो जिथे आमदारांना 2 कोटी निधी लवकर मिळत नाही तिथे मला 20 कोटी निधी मिळतो, तेव्हा हा एका अर्थाने कबुली जबाब आहे की कशा पद्धतीने आपल्या स्वपक्षाशी गद्दारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या गद्दारीचं बक्षीस म्हणून भाजपा काय पद्धतीनं त्यांना प्रलोभनं देते. पण भाजपाचं धोरण ठरलेलं आहे, जो आमच्यासोबत येईल त्याला आम्ही निधी देऊ, जो आमच्यासोबत येणार नाही त्याला निधी तर देणारच नाही, पण त्याच्यावर कारवाई करू. खरं तर सरवणकरांचा दावा खरा असेल तर हे सरकारच्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळेच अजित पवारांनी या प्रकरणात ज्याचं त्याला लखलाभ असं म्हणत हात वर केल्याचं दिसतंय. तर शिवसेनेला सरवणकरांच्या विधानावरती सारवासारव करण्याची वेळ आली. मला माहित नाही, मला विचारावं लागेल. कारण काय होतं पत्रकार मित्रांनो, मी आता माझं जे काम केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके पक्ष, इतके नेते, आजी माजी पदाधिकारी, हा असं म्हणला तो तसं म्हणला, ज्याचं त्याचं ज्याला त्याला लखलाभ. मला माझी भूमिका. काही माझे आमदार असतात, त्यांचे प्रलंबित आमदार असताना सादर केलेले प्रस्ताव असतात, त्याला निधी मिळत नसतो. मग तो पाठपुरावा करून मंत्री महोदयांच्याकडे, माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे, बाबा ही मी आमदार असताना दिलेले प्रस्ताव आहेत आणि मग त्याला निधी मिळाला पाहिजे. कदाचित सरवणकर साहेबांना असं म्हणायचं असेल की मी माझ्या म्हणजे आमदार असताना दिलेल्या प्रस्तावाचा निधी आता मी माझे आमदार झालोय, पण तरीसुद्धा मी तो निधी पाठपुरावा करून आणतो, असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. मी त्यांच्याशी बोलतो, त्यांना नेमकं काय म्हणायचे. खरं तर विकास कामांचा निधी हा विद्यमान लोकप्रतिनिधींना मिळत असतो. सद्यस्थितीत सदा सरवणकर हे आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना जर खरंच 20 कोटींचा निधी मिळाला असेल तर तो कसा देण्यात आला, कोणत्या कामांमध्ये त्यांनी हा निधी वापरला, खरंच मतदारसंघात 20 कोटी रुपयांची विकास कामं झाली का, असे अनेक सवाल यातून निर्माण होत आहेत, ज्यांची उत्तरं सरवणकर आणि त्यांच्या पक्षाला तसंच सत्ताधाऱ्यांना सुद्धा द्यावी लागतील. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बघूयात बुलढाण्यातील शिवसेना आमदार